कसं काय आहे मित्रांनो, तुमच्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे भावांनो. तर आज आम्ही गावाला आलेलो. मी 20 दिवससाठी मुंबईला गेलेलो. आज लावणी करण्यासाठी आलो आहे आम्ही भावांनो. तसं म्हणलं की आज आमची इथं लावणी चालू आहे. हो का, लावणी तिकडं आधी चिखलावरून ट्रॅक्टर फिरवला जातो. चांगल्या प्रकारे जर चिखल झाला त्याच्या मग भात लावणी सुरू होती. मग लावणी सुरू झाल्यानंतर आम्ही मला दाखवतोच पुढचा ब्लॉग. तर या ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आला आहे ना, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आता मी इथं आलो आहे, आता बाहेर आलो आहे आम्ही. हो का, लावणी चालू. इथं ट्रॅक्टर फिरायला जातो आहे आमचा. मित्रांनो, इथून पाणी सोडलं जातं आहे. इथून या झाडातून पाणी सोडलं जातं. हे जरा जर शेतामध्ये गेला ना, शेत उत्पादन जास्त होतो असं म्हणलं की काय. हे पाणी शेतामध्ये जातं. तीन कोपऱ्यापासून लावणी सुरू झाली. हो का, लावणी सुरू झाली. लावणी करतात ते रोटर फिरवावं लागतं. आता इथं लावणी सुरू झाली आमची. हात लावणी. इथून शेतामध्ये पाणी सोडलं जातं. इथं लावायच्या आधी चिखला रोटर सोडला जातो. रोटर बघा. रोटर हो का, हे भात ठेवलं आहे. रोटर आणायच्या आधी तर भात ठेवला जातो. लावून सर शेताचं जास्त उत्पादन असतं व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्याला हे टाकलं जातं. शेतामध्ये खत टाकलं जातं. हे खत टाकल्यामुळे शेताचं उत्पादन जास्त होतं बघा. तर 10 किलो नाही तर 15-20 किलो खत टाकलं जातं. आता आमचं एवढं लावून झालं आहे बघा. आता लावतो. ते अख्खं पूर्ण खासार लावायचं आम्हाला. अख्खं खासार बघा, पूर्ण खासार लावायचं आहे. कसं काय आहे भावांना, आता आणि जेवून झाले. आता लावून सुरुवात असते. पाण्याची सोय होत नाही, चिखलाचं पाणी असतं. आणि याच्या कारणामुळे ना असं स्वच्छ पाणी शोधायला लागतं. स्वच्छ पाणी झाली अख्खी पूर्ण. ते स्वच्छ पाणी शोधताना तुम्हाला हो का भाऊ. आता मी पाणी बिनी देऊन सगळं झालं आमचं. पाणी पिऊन स्वच्छ पाणी इथं गावत नाही, सगळं गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी शेतातलंच पाणी, चिखलाचं पाणी जाते खरं म्हणलं की भाऊ ना. आता तिथंच चाललो शेताकडे. हां, शेताकडे जाऊन तुम्हाला दाखवतो किती लावलं आहे मी. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये लावताना. हो का, शेताकडे चाललो आहे. हो का भावांना, आलं मी शेताकडे. हो का, एवढं लावून झालं आहे आमचं. एवढं सगळं तुम्हाला दाखवतो. पाणी कुठं कुठं जातं. चिखल आहे, चिखलात पाय टाकला आहे मी. हो काय, हे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, लाईक सबस्क्राईब करा. लय भारी. पहिल्यांदा मी लावणी करतो, पहिल्यांदा. आणि हे सगळं चिखलाचं पाणी दुसऱ्या शेतामध्ये जाते. असंच दुसऱ्या शेतामध्ये जातं पाणी. सगळे कुठलं तर आता लावायला येतील. लावणीचा ब्लॉग तुम्हाला जर आवडलाच असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. लवकरच्या लवकर भावांना सपोर्ट द्या. आपलं नवीन चॅनल आहे. वाडा आहे. इथून सगळं पाणी जातं. सगळं पाणी इथून जातं, इथं जातं. की माती एवढी भारी आहे ना भावांनो, असलो. आणि ते आपण लावणीला ते लावतो ना, ते भात ते आहे आमच्याकडे बघा. हो का, हे भात आहे. ह्याला मुठ्या म्हणतात, मुठ्या. हे पहिल्यांदा आपण काय करायला लागतं, ह्याला मुळासकट काढायला लागतं. मुळासकट काढून इथं लावलं जातं. लवकरचं लवकर सपोर्ट करा. हे ब्लॉग कसं वाटत असेल हे लवकर सांगा मला.
कमेंटमध्ये लवकर सांगा. चिखलाचं पाणी खाली जाते भावांनी. जर तुम्हाला खुपट्यांचा खेकड्यांचा पार्ट 2 बघण्यासाठी लवकर सपोर्ट करायलाच लागतो ना भावांनी. सपोर्ट करा लवकरच. कारण कसं सगळी माणसं आमच्याकडे आलं तर मला ब्लॉग ठेवायला लागेल, ब्लॉग बंद करायला लागेल. असं आहे शेतातलं वातावरण. मी आता मुंबईला गेलेलो मध्ये, गाड्यावरचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. मध्ये मुंबईला गेलेलो, आता मुंबईवरून आलो आहे. 20 दिवस झाले फक्त. माणसं आली तर सर्व झालेलं आहे. हे का एवढं लावून झालं आहे आमचं. का एवढं सगळं लावलं आहे आम्ही. तर थोडंच राहिले आता. खालचं पण शेत लावायला जायचं आम्हाला. आता आम्ही पुढे चाललोय. तर ह्या रस्त्याने चाललोय मी. गावाकडचं रम्य वातावरण कसलं भारी वाटतं गावाकडे आलं. ह्याच्यासाठी मी गावाला येतो. हे बघा, इथून आम्ही सुरुवात केलेली लावायला. तिकडे वडाई चालू आहेत. कसं काय वाटते ब्लॉकमध्ये येऊन. हो का, इथला वडा. ह्या वाड्यातून आमच्या शेतात पाणी जाते. तिकडे लावते तर मी पुढे चाललोय. ते पहिल्यांदा स्वच्छ पाणी जाते. स्वच्छ पाणी भावांनो. पण शेतात गेल्यानंतर ना चिखल असं म्हणून चिखलाचं पाणी खाली जातं. वर स्वच्छ पाणी आहे. तुम्हाला जर खुपट्यांचा ब्लॉक पाहिजे असेल तर दुसरा, एवढा काही यूज आले नाहीत ग. 14-15 यूज आले तर खुपट्यांच्या ब्लॉकला. तर वर चाललोय आता. तुम्ही फक्त बघा गावाकडचा वडा कसा असतो. ते वडा बघण्यासाठी मी बेतार असतोय. फक्त 20 दिवस मुंबईला राहिलो. मी मुंबईलाच राहतो. मी लावणीसाठी आलो इथं गाव. तर आम्ही आलो खुपटे बघायला. तर पाऊस चालू नव्हता. पाऊस लय बऱ्यापैकी चालू आहे. हो का, कसं आहे गावाकडचा वडा मला बघा. तुम्ही जे लावणीचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला जे चांगलं वाटत असेल तुम्हाला एक टिप्स सांगतो. जे भात असतं त्या भाताखाली मूळ असतात. ती मुळं पहिल्यांदा बांधून घ्यायची. पहिला आपण लावलेलं असतं, ती पेरलेली असते, ती पहिली बांधून घ्यायची. बांधून घेतल्यानंतर ना मुठं असतात. मुठे एका जागा असं पसरून घ्यायचे. पहिले चिखलातून रोटर फिरवायचं. नांगऱ्याने रोटर फिरवायचं. आधी रोटर फिरवल्यानंतर ना लावायला चालू केलं. त्यानंतर खत टाकलं जातं. आपल्या मनावर असतं कोणतं चांगलं खत आहे तो ते खते वेगळं खते. हो का, हे शेतात पण टाकताना खत होतं. पहिल्यांदा शेतामध्ये टाकताना खत लागतं म्हणजे लागतंच. आणि शेत उत्पादन चांगलं होतं. वातावरण बघा. चला तुम्हाला पुढचं ब्लॉग दाखवतो.